बराच उशीर झालेला आहे. आपण शाहिरांची कलावंतांची गाणी ऐकलेली आहेत आणि आदरणीय भंतेजी राहुल मोदी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने याचबरोबर मला तिसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली. म्हणून आपल्या दक्षिण मध्य मुंबईच्या वतीने आज या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत आहे. महिला मंडळ खाली बसा, खाली बसा. चला. उपस्थित बंधू आणि भगिनीनो, माझ्या भीमामुळे माझ्या कामाला आता येत आहे आकार. माझ्या भीमामुळे माझ्या कामाला आता येत आहे आकार. म्हणून चेंबूरमध्ये होत आहे माझा सत्कार. मी जिंदगीमध्ये कधीच मांडली नाही माझी हार. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच मांडली नाही राजकारणामध्ये माझी हार. कारण मी करत आलो आपल्या दुश्मनांवर वार. सर्वांसाठी उघडे असते माझे दार. सर्वांसाठी उघडे असते माझे दार. कारण मी साऱ्या देशातली जागी केलेली आहे दलित समाजाची नाद. तर सत्कारामध्ये मला इंटरेस्ट नाही. कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि आपला उत्साह आहे. मला तिसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली. त्याच्या अगोदर 3 वेळेला मी लोकसभेमध्ये निवडून आलो होतो. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 5 वर्ष समाज कल्याण, ट्रान्सपोर्ट आणि इतर खात्याचं मंत्रिपद मला मिळालं. मी कुणाला मागायला गेलो नाही आणि मागायला गेलो की अजिबात काही मिळत नाहीये. राजकारणामध्ये न मागता मिळालं तर ते घ्यायचं, नाही मिळालंय तर असंच राहायचं. सत्तेवर गेल्यानंतरच माणूस मोठा होतो असं नाही. पण माझं कार्यकर्ता जे पद आहे, पद माझ्या मंत्रिपदापेक्षा सुद्धा फार मोठं आहे. मी दलित पॅंथरच्या काळामध्ये गावागावाशी वस्तीशी मी आपल्याला जोडलेलं आहे. अनेक गावं अशी आहेत की त्या कुठलंही गाव असं नाही की त्या गावामध्ये मी जाऊन पोचलो नाही. कुठलंही गाव असं नाही की त्या ठिकाणी माझा संपर्क नाही. अलीकडे ऑल इंडियामध्ये आपला पक्ष वाढलेला आहे. सगळ्या राज्यामध्ये आपला पक्ष पोचलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचं नाव प्रत्येक राज्यामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. कदाचित महाराष्ट्र माझ्या पाठीमागे नसता तर मला ते शक्य झालं नसतं. महाराष्ट्रातल्या झोपडीमधली माणसं, या महिला, हे तरुण माझ्या पाठीशी नसते तर कदाचित मला ते शक्य झालं नसतं. महाराष्ट्र माझ्या पाठीशी ताकदीने उभा राहिला आणि म्हणूनच मला दिल्लीच्या तख्तापर्यंत जाता आलं. म्हणूनच मला नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा संधी मिळालेली आहे. ती 4थ्यांदा मिळेल, 5व्यांदा मिळेल. पाहूया काय होतंय ते. पुढं काय करायचं पाहू. पण मंत्रिपदापेक्षा बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की सत्तेमध्ये आपण आलं पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांनी वाढ तयार केली पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांनी मतं मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांचा पक्ष चालवायचा असेल तर कॉर्पोरेशनमध्ये, विधानसभेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये निवडून आलं पाहिजे. मित्र पक्षांनी जागा दिल्या नाहीत म्हणून आपण असंच बसायचं असं नाही.
मुंबई शहरामध्ये आपल्या गटाची ताकद मोठी ताकद आहे, पण अलीकडे तसं मला दिसत नाही. आणि अनेक वार्डामध्ये पाहिलंय की आपण मित्र पक्षांचा प्रचार नाही केला तरी ते लोक निवडून येतात 5-5, 6-6 हजार, 8-8, 10 हजारांनी. आपण प्रचार नाही केला तरी सुद्धा ते लोक निवडून येतात. आणि आपल्या पक्षाची माणसं उभी राहिल्यानंतर मतच मिळत नाहीत. आपल्या पक्षाचेच कार्यकर्ते पक्षाच्या विरोधामध्ये काम करतात. असं केलं तर पक्ष चालणार कसा? ज्या कार्यकर्त्याला लढायचं आहे त्यांनी सुद्धा मतं मिळवली पाहिजे, तर उभं राहता कामा नये. मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये आपली ताकद होती, आज सुद्धा आहे, पण ती ऍक्टिव्ह असली पाहिजे. कार्यकर्त्यांनी जीवाला जीव दिला पाहिजे. माझा आदेश मानायचा असेल तर तो मानला पाहिजे, नसेल तर त्याला माझा नाईलाज आहे. तुमच्यासाठी अनेक वेळेला प्रयत्न केलेला आहे. सत्तेचा सहभाग मला एकट्याला नको आहे, माझ्या या सगळ्या सहकार्यांना मिळाला पाहिजे. यासाठी मी अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना भेटलेलो आहे. कदाचित न मिळण्याचं सुद्धा कारण हे असेल की आपण तळागाळामध्ये काम करत नाहीये. आपण घराघराची वस्तीची आपलं नातं जोडलं पाहिजे. ज्या पदावर आपण आहोत त्या पदावर असताना त्या पदाला न्याय दिला पाहिजे, समाजाला न्याय दिला पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. अन्याय झाला तर त्या अन्यायाच्या जोरदामध्ये तुटून पडलं पाहिजे. असं होत नाही. आज दलित पॅंथरच्या काळामध्ये पाहिलेलं आहे की जबरदस्त अशा पद्धतीचा बुलंद आवाज मला ऐकायला मिळायचा. मी एखाद्या वस्तीमध्ये गेलो तर पोलिसांना वाटायचं की या ठिकाणी आठवले काय करतात काय सांगता येत नाही, पण मी अजिबात कायदा कधी हातात घेतला नाही, पण कधी कधी कायदा हातात सुद्धा घेतला पाहिजे. अन्याय झाला तर त्या ठिकाणी आपण आवाज उठवण्यासाठी जेलमध्ये सुद्धा जायला पाहिजे, पण कार्यकर्ता एक सुद्धा जेलमध्ये जायला तयार नाही. जेलमध्ये गेलं पाहिजे असं नाही, पण पक्ष बांधणी जी आहे ती पक्ष बांधणी तुम्हाला करावी लागणार आहे. ठीक आहे, आज आपण सगळे मोठ्या संख्येने इथं आलेले आहात. सगळा हॉल भरलेला आहे, बाहेर सुद्धा माणसं आहे. या चेंबूरच्या आणि अणुशक्ती नगरच्या परिसरामध्ये आपली ताकद मोठी ताकद आहे. एकदा तर आपले 12 नगरसेवक निवडून आले होते. आपले महापौर चंद्रकांत हंडोरे झाले होते. 12 नगरसेवक निवडून आणणारा आपला पक्ष आज कुठे आहे याचा सगळ्या कार्यकर्त्यांनी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून ज्यांना पदं घ्यायची आहे तरुणांना संधी देणं अत्यंत आवश्यक आहे. 4 पावलं मागे येऊन आपण काम करणं अत्यंत आवश्यक आहे. मी अनेक वेळेला सांगितलं की मी 3 वेळेला लोकसभेत निवडून आलो, ते काही मित्रपक्षाच्या सिंबॉलवर नाही. निवडून येऊ की नाही निवडून येऊ, पण मी मित्रपक्षाच्या कमळावर किंवा धनुष्यबाणावर किंवा अजितदादा पवार यांचे घड्याळ सिंबॉल आहे त्याच्यावर मी निवडून आलो नाही. पण आज कार्यकर्त्यांना पक्षाचं महत्व काही कळत नाही आहे. निवडून आलं पाहिजे, कॉर्पोरेटर झाला पाहिजे, ठीक आहे, पण पक्षाच्या सिंबॉलवर उभं राहिलं पाहिजे, ताकदीनं उभं राहिलं पाहिजे, निवडून आलं पाहिजे. तशी बांधणी तुम्हाला करावी लागणार आहे. पक्ष आपला आहे, मजबूत आपला पक्ष आहे, पण त्या मजबूत पक्षाला मजबूत करायचं असेल तर तुम्हाला अजूनही प्लॅनिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. 1982 मध्ये बीजेपीच्या 2 जागा होत्या. आज नरेंद्र मोदीजी 3ऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत. सातत्यानं त्या पक्षासाठी आपल्या नेत्यासाठी वेळ खर्च करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांची फळी आज बीजेपी सोबत आहे. सगळे काँग्रेसचे लोक बीजेपीमध्ये येऊ लागलेले आहेत. अनेक ठिकाणचे अनेक पक्षाचे लोक बीजेपीमध्ये येऊ लागलेले आहेत, कारण त्यांना वाटतंय की आता निवडून यायचं असेल, सत्ता पाहिजे असेल तर बीजेपीत जायला पाहिजे. आपल्याला आपल्या पक्षाची बांधणी करावी लागणार आहे. युती झाली नाही तर आपण निवडून आलं पाहिजे. आणि अशी ताकद आपल्याला तयार करावी लागेल. फक्त बौद्ध समाजाच्या मतावर आपल्याला निवडून येता येणार नाही. आणि म्हणून पक्षाची बांधणी करा
आदरणीय भंतेजींचा वाढदिवस आहे. त्यांचं योगदान आपल्या समाजासाठी फार मोठं आहे. राहुल मोदीजी हे सातत्यानं बौद्ध धम्माचा प्रचार करत राहिले. चेंबूरमध्ये राहून त्यांनी सगळ्या देशामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार केलेला आहे. आज ते अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष आहेत आणि आज भिक्खूगण सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या भगिनी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. तरुणांची जी फळी आहे ती फळी सुद्धा मला दिसते की तरुण म्हणजे आपलं भविष्य आहे. त्यानंतरच्या काळामध्ये पाहिलेला आहे की भरधावपणे पुढं पुढं जाणणाऱ्या कार्यकर्त्यांची एक जबरदस्त फौज अनेक लोक पाहिजे. तशी फौज वस्ती वस्तीमध्ये तुम्हाला तयार करावी लागेल. मतं मिळवावी लागतील. मतं का मिळत नाही याचा अभ्यास करावा लागेल. आणि म्हणून आज इथे चेंबूरचा हा सगळा परिसर, दक्षिण मध्य मुंबईचा परिसर, धारावी आहे, नायगाव आहे, वडाळा आहे, अणुशक्तीनगर आहे, चेंबूर आहे, पीएल लोखंडे मार्ग आहे, रमाबाई आंबेडकर नगर आहे, वाशी नाका आहे. अशा अनेक परिसरामधले कार्यकर्ते मोठ्या संख्येनं माझ्या पाठीशी उभे आहेत. सगळ्या मंचकावर अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत. सगळ्यांची नावं मी घेणार नाही, पण सर्व वार्डाचे अध्यक्ष, तालुक्याचे अध्यक्ष, जिल्हा कमिटी आणि संजय डोळसे यांचा फार मोठा वाटा आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे आणि आपल्या सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे आपण सगळेजण या ठिकाणी आलेले आहात आणि म्हणून पक्ष बांधणी करणं अत्यंत आवश्यक आहे. पुढच्या वेळेला मित्र पक्षांनी जागा दिल्या नाही तर एक 8, 10, 12 नगरसेवक आम्ही निवडून आणू अशा जिद्दीने कामाला लागलं पाहिजे. प्रयत्न करू आपण. मित्र पक्षांनी जागा दिल्या तर आपल्याला हव्याच आहे. मित्र पक्षांकडे एवढी गर्दी झालेली आहे की त्यांची माणसं सांभाळणं त्यांना अवघड झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला जागा मिळत नाही. आणि आज त्यांना असं वाटत नाही की आरपीआयला जागा दिल्या नाही तरी चालते असं त्यांना वाटतंय. आरपीआयला जागा दिल्या नाही तरी आम्ही निवडून येतोय असं सगळं चित्र ते बघतायत. सिद्धार्थ कॉलनी सारख्या ठिकाणी सुद्धा एवढा आपला समाज आहे, पण त्या ठिकाणी आरपीआयचा माणूस निवडून येत नाही, त्याला मतच मिळत नाही. म्हणून आपण याचा अंतर्मुख होऊन विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. मित्र पक्ष आपल्याला का जागा देत नाही याचा सुद्धा गंभीरपणे विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. मला एकट्यालाच मिळालं पाहिजे असं अजिबात नाही आहे. मला मंत्रिपद नसलं तरी माझं काम चाललेलंच आहे. माझे रोज दौरे ठरलेलेच आहेत. मी मंत्री नसतानाही सगळ्या देशात फिरत होतो, पण मंत्री झाल्यानंतर मात्र सगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पक्षाला घेऊन जाण्याची संधी मिळाली. 17 मेला अंदमान निकोबारमध्ये ऑल इंडियातल्या कार्यकर्त्यांचं एक संमेलन ठेवलेलं आहे. 1000-1200 कार्यकर्ते देशातून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. ज्यांना कोणाला यायचं त्यांनी या. अंदमान निकोबारची जे सेंटर आहे, पोर्ट ब्लेअर आहे, त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष आहे. अंदमानमध्ये, निकोबारमध्ये रिपब्लिकन पक्ष आहे. अंदमानमध्ये बाबासाहेबांचा भव्य पुतळा त्या ठिकाणी आहे. अंदमानमध्ये, पोर्ट ब्लेअरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मोठं सभागृह आहे. आणि अनेक वेळेला मला त्या ठिकाणी निमंत्रण येतात. त्यामुळं जास्त बोललो पाहिजे असं नाही, पण आज सत्काराला आपण मोठ्या संख्येने आलेले आहात. फार उत्साहाने आपण आलेले आहात. मी सगळ्या देशामध्ये पाहिलं की लोकांमध्ये मोठा उत्साह आहे. सगळ्या पक्षाच्या अनेक लोकांचे फोन मला येत आहेत आणि लोकांमध्ये उत्साह आहे की आपला नेता तिसऱ्यांदा राज्यसभेवर गेलेला आहे. कदाचित मला राज्यसभेवर घेतलं नसतं तर मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला असता. 3 एप्रिलपर्यंत माझी राज्यसभा मागची आहे. 14 ते 20 आपल्या 20 ते 26 ची राज्यसभा 3 एप्रिलपर्यंत आहे. कदाचित राज्यसभा मिळाली नसती तर माझं मंत्रिपद गेलं असतं तर तरी काही हरकत नव्हतं. पण नरेंद्र मोदी यांना माहित होतं की आठवलेंसारखा एक कार्यकर्ता आपल्यासोबत असला पाहिजे. रिपब्लिकन पक्ष आपल्यासोबत असला पाहिजे. छोटा पक्ष असेल पण तो जय भीमचा आवाज बुलंद करणारा पक्ष आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला अजिबात हात लागला नाही हीच भूमिका आमची सर्वांची आहे.
नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये किती प्रचार केला असला तरी नरेंद्र मोदी हेच बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला वाचवणारे नेते आहेत, गौतम बुद्धांच्या विचाराला पुढे घेऊन जाणारे आहेत. तुम्हाला काहीतरी मी सांगितलं असेल की त्यांचं ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्या मुख्यमंत्री पदाचे निवास आहे, त्याच्या बाहेर बुद्धाची 6-7 फुटाची मूर्ती आहे. आजही तुम्ही जाऊन बघा. मुख्यमंत्र्यांचा आवाज आहे. मोदीजी मुख्यमंत्री असताना गुजरातचे त्या ठिकाणी भव्य नाही पण 6-7 फुटाची बुद्ध मूर्ती आतमध्ये प्रवेश करताना त्या ठिकाणी आहे. गांधीनगरच्या मंत्रालयाच्या बाहेर बुद्ध मूर्ती आहे. आपल्या इथे नाही मूर्ती. बाबासाहेबांचा फोटो आहे. नरेंद्र मोदीजी त्या गुजरातचे मुख्यमंत्री असताना जवळजवळ 12-14 फुटाची भव्य बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी आहे. प्रचार केला जातोय की मोदीजी संविधान बदलतील असा प्रचार खोटा प्रचार आहे. संविधान कुणालाच बदलता येणार नाही. बाबासाहेबांनी एवढं आयुष्यभर रात्र जागून संविधान लिहिलेलं आहे. स्वतःच्या शरीराकडे प्रकृतीकडे लक्ष न देता देशासाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. लवकर गेली बाबासाहेब आपल्याला सोडून. अजून 10-15 वर्ष बाबासाहेब आपल्यात राहिले असते तर कदाचित या देशाचे प्रधानमंत्री सुद्धा बाबासाहेब होऊ शकले असते. पण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्यासाठी रात्र जागवल्या आणि आपल्या देशाला कधीच आपण तुटलो तरी चालेल पण देश तुटता कामा नये ही भूमिका त्यांनी घेतली. मी लवकर गेलो तरी चालेल परंतु हा देश वाचला पाहिजे हीच भूमिका बाबासाहेबांनी घेतली आणि बाबासाहेब आंबेडकर सातत्यानं देशासाठी काम करत राहिले, अखंड भारतासाठी. त्याच बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष मला देशात वाढवण्याची संधी मिळाली. नागालँड पर्यंत, मणिपूर पर्यंत, सिक्कीम असेल, त्रिपुरा असेल, अरुणाचल प्रदेश असेल, मेघालय असेल, आसाम असेल, मिझोराम असेल, सगळ्या राज्यामध्ये आपला पक्ष जाऊन पोहोचलेला आहे. तिथं आपली माणसं नाहीत. आपली म्हणजे आपली बौद्ध माणसं नाहीत. अरुणाचलमध्ये मात्र बौद्ध माणसं आहे. जम्मू काश्मीरमध्ये आपला पक्ष आहे. मोठ्या संख्येनं मुस्लिम समाजाचे, हिंदू समाजाचे लोक आपल्या सोबत आहेत. त्यामुळं मला देशाच्या मंत्रिमंडळात जाण्याची संधी मिळाल्यानंतर माझी ओळख तर माझ्या अगोदरपेक्षा फार मोठी झालेली आहे. जगाच्या कुठल्याही देशामध्ये मी गेलो तर मला लोक सांगतात की आम्ही तुमची भाषणं ऐकतो आणि आम्ही तुमचे फॅन आहोत. त्यामुळे हे सगळं शक्य झालं ते आपल्यामुळं. आपण सगळे माझ्या पाठीचे राहिलात म्हणून. नाहीतर मला सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या या रामदास आठवलेला ओळखते कोण. तुम्ही माझ्या पाठीचे राहिलात. मोर्चे काढले नामांतरासाठी, झोपडपट्टीसाठी, बेरोजगारांच्यासाठी मोर्चे काढले म्हणून माझी ओळख झाली. म्हणून मला दिल्लीच्या तख्तापर्यंत जाता आलं. म्हणून बंधू आणि भगिनीनो, कार्यकर्त्यांनो कामाला लागा. वार्डामध्ये, वस्तीमध्ये, आपल्याच वस्तीमध्ये नव्हे, आपली शाखा आपल्या वस्तीत तर असावीच. मातंग समाज आहे, चर्मकार समाज आहे, मुस्लिम समाज आहे, हिंदू समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, आगरी समाज आहे, कोळी समाज आहे, आदिवासी समाज आहे. सगळ्या समाजापर्यंत पक्ष पोहोचवा एवढंच आव्हान आपल्याला करतो. आणि आज आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.